नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिंगर चिप्स मी कशा प्रकारे बनवलेले आहे त्याची रेसिपी शेअर करते। त्या एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। तर चला तर मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी मी बटाटो घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ वॉश करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरचं मी सगळं साल काढून आधी घेतलेलं आहे आणि आता मी बटाटो असं बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावर मी बटाटूला असं हुबा बारीक कट करून घेतलेला आहे असं। आणि मी आता ते पाण्यामध्ये तिकडे मी साईडला पाणी भरून ठेवलेलं एका भांड्यामध्ये। मग मी ते पाण्यामध्ये मी बटाटो जे बारीक चिरून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। जर वरती ठेवलं तर ते बटाटो काळे पडतात, मी पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। लहान मुलं पण आवडीने खातील अशी रेसिपी आहे। एकदम छान टेस्टी लागते, तुम्ही पण ट्राय करून बघू शकता। आणि मी हे फिंगर चिप्स एअर फ्रायर मध्ये बनवणार आहे। अशा प्रकारे मी हे बटाटो सगळं मी चिरून पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यातलं मी पाणी सगळं पुसून घेणार आहे। आता व्हाईट कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि ह्याच्यातलं पाणी मी सगळं पुसून घेतलेलं आहे। त्यानंतर एअर फ्रायरमध्ये घालून घेतलेलं मी। तर मी विसरले त्याला मसाला वगैरे लावून घ्यायचा होता म्हणून मी आणि परत प्लेटमध्ये काढून घेतले। आणि आता मी सगळा त्याचा मसाला लावून घेणार आहे। आता त्यासाठी मी आधी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे 1 चमचा। त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी मी हळद घालून घेतलेली आहे कलरसाठी। त्यानंतर थोडंसं ऑर्गॅनो घालून घेतलेलं आहे, ऑर्गॅनो पण घालून घेणार आहे। त्यानंतर हे जिरं पावडर थोडंसं घालून घेतलेलं आहे। बघा हे ऑर्गॅनो घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स पण 1-2 चमचे, आमच्यात जर स्पायसी खाणारे मेंबर्स आहेत पण मी चिली फ्लेक्स थोडंसं जादा घातलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावरून मी थोडंसं ऑइल घालून घेतलेलं आहे आणि ते मी सगळं आता मसाला ते बटाटूला लागावं म्हणून मी सगळं हाताने आता मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी एअर फ्रायरमध्ये घालून घेतलेलं आहे। आणि एअर फ्रायरमध्ये मी 180 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याला मी 25 मिनिटं नाही ठेवलेलं तर 12 मिनिटं मी ठेवून घेणार आहे। बघा अशा प्रकारे माझे हे फिंगर चिप्स तयार झालेले आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला